आता यामध्ये आपण वाफवलेलं मटण घालायचं आहे. बरं, ज्याच्यामध्ये तुम्ही हळद फक्त घातली हो. होती. घ्या. पुढे काय करायचं? त्याला थोडी वाफ येऊ द्यायची. बरं, झाकण ठेवूया. हो. ठीक आहे, मग आता ह्याला वाफ येऊ देऊया. तोपर्यंत एक दोन ओळी आम्हाला परत एकदा ऐकवा ना. गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाजची लाली ग पोरी नवरी आली. सनईच्या सुरामंदी चौघडा बोलतो दारी ग पोरी नवरी आली. सजणी मैत्रिणी जमल्या अंगणी चढली तोरण मांडवदारी. किन किन कांकण ऋणू झुणू पैंजण सजली नटली नवरी आली. गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाजची लाली ग पोरी नवरी आली. सनईच्या सुरामंदी चौघडा बोलतो दारी ग पोरी नवरी आली. वा 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 वा, क्या बात है. खूप छान. म्हणजे एखाद्या प्रोफेशनल गायिकेप्रमाणे अत्यंत सुविहितपणे एफर्टलेस तुम्ही गाता. आणि मला फार एका गोष्टीचं कमाल वाटते की हाताला एवढी चटकदार अशी खमंग चव आणि गळ्यात एवढा गोडवा. काय कॉम्बिनेशन आहे. शेवटी कोल्हापूरच्या ते मातीतच आहे सगळं. आता काय करायचं पुढे? याला वाफ आलेली आहे. बरं, ते झालं तुम्हाला हवं तसं? हो. बरं, आता आपण गॅस बंद करायचा बरं. आणि यामध्ये खोबरं, अख्ख्या अर्ध्या खोबऱ्याचं वाटण आहे. बरं, त्याचा आपण किस करून घेतलेला आहे. हो. ठीक आहे, खोबरं आपण घातलं. पुढे आता यामध्ये खसखस, खसखस ही भाजून घेतलेली आहे. हो. आणि आता राहिलेला एकमेव पदार्थ आहे तो म्हणजे मीठ. नाही, आणि दही पण राहिलंय. मीठ नाही घालायचं. मीठ नाही घालायचं. नाही, मसाला आपण ह्याला वापरलेला ना, म्हणजे वाफवताना मीठ घातलेलंच असतं. बरोबर. त्याच्यामुळे ते त्याला त्या सगळ्या मटणाला सगळीकडनं लागेलच. फक्त दही राहिलंय. मग ते घालूयात. हो. आणि हे सगळं असं ढवळून घेतलं की आपलं लोणचं तयार. परत वाफ आणायची गरज आहे? नाही ना. व्हेरी गुड. मटणाचं लोणचं तयार झालेलं आहे. पटकन तुम्ही लिहून घ्या याच्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती. मटण लोणचं